प्रसन्न, अरे काय बिनसलंय तुझं? आम्हाला काही सांगशील का? मला काही गोष्टी कळल्यात आणि मी त्यामुळे अस्वस्थ झालोय. काय कळलंय तुला? मी पण तेच विचारते यांना, पण सांगतच नाहीयेत. आप्पा नाही होऊ दे, मग बघतो त्या कांगारूला. त्या नचिकेतला कांगारू म्हणणे इतपत चिडलायस तू त्याच्यावर. असं काय केलंय त्याने? आम्हाला तरी कळू दे. आई, तू या सगळ्यापासून जरा लांब राहा. आप्पा आले ना का मी त्यांनाच सांगेन सगळं. अरे देवा, पण ते किती रागीट आहेत माहितीये ना तुला. त्यातून वेगळंच काहीतरी निघायचं. निघू दे, पण आप्पांचा झालेला अपमान मी कदापि सहन करणार नाही. बाबा, पण कुणी केलाय आप्पांचा अपमान? अरे सांग रे बाबा, उगीच आमची काळजी वाढवू नकोस. काय केलंय नचिकेतनी? फक्त त्या कांगारूनच नाही, ती कांगारीन पण काही कमी नाहीये. आप्पा बरोबरच बोलत होते. या परदेशी लोकांवर ना विश्वासच ठेवू नये. अरे पण असं झालंय तरी काय? जाऊ दे, या विषयावर ना मी आता एकही शब्द बोलणार नाही. आप्पा आले ना का मगच त्यांच्याशीच बोलू. अहो, तुम्ही जरा शांत व्हा. मी तुम्हाला लिंबू सरबत करून आणू का? नकोय, मला नकोय. आजी, काय कळलं असेल असं बाबांना? त्याला काय सांगायचं होतं आप्पांना? मलाही काही कळत नाहीये. प्रसन्न खूपच रागावलाय आज. हो ना ग, किती चिडले होते नचिकेतवर. पाहिलं ना तू? कांगारू म्हणाले त्याला. मला एक सांग, प्रसन्नच गेला होता ना त्या कॅडीची साडी द्यायला? हो. म्हणजे यांनी तिथे काय ऐकलंय की काय? अरे बाप रे आजी, काय ऐकलं असेल बाबांनी? आमच्याबद्दल तर काही ऐकलं नसेल ना? तू एक काम कर. काय? आत्ताच्या आत्ता नचिकेतला भ्रमणध्वनी लाव आणि त्याला विचार नेमकं काय झालंय. हा, म्हणजे तो काही वेडवाकडे बोलला नाहीये ना? हो हो लावते. आजी, पण तूच बोला त्याच्याशी. हा हा ठीक आहे. हा. हॅलो क्युरी पाय. अरे क्युटी पाय नाही रे, मोठी क्युटी पाय बोलते मी. देवकी बोल ना. अरे प्रसन्न आला होता ना तिकडे? हाँ, कॅडीची साडी रिटर्न करायला आले होते. वाय, व्हॉट हॅपन? अरे तिथून आल्यापासून खूप चिडलाय तो. तू काही बोललायस का त्याला तसं? नो, नॉट एट ऑल. इनफॅक्ट काका काहीच बोलले नाही. साडी दिली आणि गेले. वाय इज ही अँग्री? हो, तेच तर मलाही कळत नाहीये. होल्ड ऑन देवकी, 1 सेकंड. आय मीन, प्रसन्न काका याच्या आधी मी अँड कॅडी वी वर टॉकिंग आणि आप्पांना आमचं अफेअर खरं आहे असं वाटतंय आणि आम्ही नाटक करतोय, त्यांना कळत नाहीये. वी वर टॉकिंग अबाउट दॅट. ते ऐकलं नसेल ना काकांनी? हो हो, बहुतेक ऐकलंय त्यांनी, म्हणूनच सगळी गडबड झालीये. बरं आता ठेव तू. What happened? प्रसन्न अंकलला कळलं का सगळं? आय थिंक यू आर राईट. प्रोबेबली त्यांना हे ऐकू आलंय आपलं बोलणं. यार, आता तू जाऊन सगळं ऑल फॉक्सला सांगणार ना? आणि त्याला कळलं म्हणून तो चिडणार आणि देवकीवर सगळा राग काढणार. ती खोटं बोलली ना. मॅक यार, दिस इज व्हेरी अनएंडिंग चेन. ओके, म्हणजे लोक युजली त्यांचं अफेअर आहे हे लपवतात. इथे आपल्यामध्ये अफेअर नसून पण वी हॅव टू प्रिटेंड इट. पण आता ते कळलंय ना. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. वा, आजच्या गृहसंकुलाच्या बैठकीत मी केलेल्या सूचना या बहुमतानं मान्य झाल्या. मी काय म्हणतोय कुणी ऐकलं का नाही? हा, हो 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 आप्पा, बरं झालं बाई. बोल प्रसन्ना, काय बोलायचं होतं तुला मगाशी माझ्याशी? आप्पा, मला एक गोष्ट कळली आणि ती गोष्ट सर्वात आधी तुम्हालाच सांगायची असा मी निर्णय घेतलाय.
परंतु ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल असं मला वाटतं. हे बघ, मी नेहमी सगळ्या गोष्टी या शांतपणानेच ऐकतो. सांग तुला काय सांगायचंय ते. ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला काय वाटेल हे मला ठाऊक नाही, पण तरी सुद्धा मी तुम्हालाच सांगायचा निर्णय घेतलाय. हे बघ प्रसन्ना, प्रस्तावना नकोय, मुद्द्यावर ये. आपले पुण्याचे जे अधिकृत विक्रेता आहेत ना, बिडवे, हा, त्यांना तळेगाव आणि पिंपरी येथे आपल्या दुकानाच्या 2 शाखा उघडायच्या आहेत. हो आप्पा, आता 2 शाखा उघडायच्या म्हणजे उत्पादन आपल्याला वाढवावं लागणार, आणि आता सध्याच्या काळात उत्पादन वाढवायचं म्हणजे खर्च आणखीन वाढणार आहे हो. पण नफाही तितकाच होणार, हेही तेवढं खरं. पण आता तुम्ही सांगाल तसंच मी करीन नेहमीप्रमाणे. ठीक आहे. तू काय असेल तो हिशेब कागदावर लिहून काढ. तो कागद मला दाखव, मग ठरवू आपण काय करायचं ते. बर. मी आलोच कपडे बदलून. हा. आई, तू काय एवढी काळजी करत होतीस ग? अरे मगाशी मी बोलले तेव्हा काहीच सांगितलं नाहीस तू. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीच कळू दिलं नाही. तुझं काय म्हणणं आहे या बाबतीत? तुझ्यावर कसा भरोसा ठेवणार? आधीच सांगून टाकलं असतंस तर. आई, तू एवढं छान समजावलंस, मग शक्य होतं का ते? आई, तुझं म्हणणं मला पटलं. काय रे, नचिकेत आणि कॅडी बद्दल तुला काही कळलंय का? हो, पण तुला कोणी सांगितलं? ते जाऊ दे. पण मला सांग, काय कळलंय तुला? अगं आई, ते आप्पांना फसवतायत, आणि आपल्या सगळ्यांनाही. त्यांचं आपापसात काही नाहीये. हो, मला माहितीये. आणि हे खोटं ते माझ्यासाठी बोलतायत. तुझ्यासाठी खोटं बोलतायत म्हणजे? त्या दिवशी कॅडी आप्पांसमोर तावातावाने बोलून गेली की नचिकेतचं एका भारतीय मुलीवर प्रेम आहे, आणि मग ह्यांचे सगळे प्रयत्न सुरू झाले की त्या मुलीला कांगारूच्या तडाख्यातून सोडवण्यासाठी. जोपर्यंत ती मुलगी सापडत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा यांनी निर्णय घेतला. हो. आता तू सांग, या वयात त्यानं झेपलं असतं का रे हे? तब्येतीला काय झालं असतं म्हणजे? म्हणून मी त्यांना सांगितलं की ती मुलगी कॅडीच आहे. बाई ईश्वरा, काय डोकं आहे आई तुम्हाला? अगं, पण मला वाटलं होतं की हा विषय तिथेच संपेल, पण हे तर त्या दोघांचं लग्नच लावायला निघाले, अगदी हात धुवून. आणि एवढं असूनही केवळ मी खोटी पडू नये म्हणून त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याचं नाटक केलं. आप्पांना फसवण्याचा त्यांचा हेतू नव्हता रे. त्यांनी हे सगळं फक्त माझ्यासाठी केलं. आता मी तुला खरं काय ते सांगितलंय, तू निर्णय घे काय करायचं त्याचा. आई, तुझं म्हणणं मला पटलंय, पण तरीही एक गोष्ट मात्र खटकतेच. अजून खटकतेच आहे का? तसं नाही, पण कारण काहीही असली तरी नचिकेत आणि कॅडी आप्पांशी जे काही वागले, जे बोलले, ते सगळं खोटं होतं. फसवत होते ते आप्पांना. पण त्यांचा हेतू कुणाला दुखवायचा नव्हता ना. आजी खोटी पडू नये म्हणून त्यांनी हे सगळं केलं. नाही सई, काही झालं तरी ते आप्पांना फसवत होते. आप्पांची फसवणूक आहे, आणि आप्पांची फसवणूक मला मान्य नाही. आणि आप्पांना फसवायचा विचार आपण स्वप्नात सुद्धा करू शकत नाही, नाही का? काय म्हणणं आहे तुझं? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की नचिकेत आणि कॅडीने आप्पांना लवकरात लवकर जे काही सत्य आहे ते सांगून टाकावं. आणि नाही सांगितलं तर? नाहीतर मी सांगेन, कारण आप्पांना अंधारात ठेवलेलं मला सहन होणार नाही. येऊ का रे? अरे देवकी, ये. हा. काय झालं? प्रसन्न काकाला डाऊट आलाय का मी आणि कॅडी नाटक करतोय ते? अरे शंका कसली, त्यांनी ऐकलंय तुम्हाला बोलताना, आणि लगेच आप्पांना सांगायला निघाला होता. मग काय सांगून टाकलं? नाही अजून,
मी कसं बसत थोपवलं त्याला, पण तो म्हणाला की फार काळ आप्पांपासून लपवलेलं त्याला चालणार नाही. बाबा म्हणतायत की लवकरात लवकर काय ते खरं सांगून टाका आप्पांना. बट इवन आय थिंक इज राईट. हे असं खोटं बोललं ना की मग सारखं सारखं खोटं बोलत राहावं लागतं अँड देन यू गेट स्टक. बाळा, तुझ्यापेक्षा जास्त जग बघितलंय मी. कधी कधी खोटं बोलावं लागतं. पण खोटं बोललं की त्रास तुम्हालाच होणार ना ह्याची. त्यापेक्षा आपण सगळं खरं खरं सांगून टाका वन्स अँड फॉर ऑल. एकदम सांगून टाका वन्स अँड फॉर ऑल. इट्स नॉट दॅट इझी. डू यू हॅव द स्लाइटेस्ट आयडिया याच्यामुळे काय होईल? काय चिरतील. सो व्हॉट. डोंट बी डम. अरे तुम्ही आपापसात भांडू नका रे. फक्त आमच्या घरी काय झालं हे मी तुम्हाला सांगायला आले, म्हणजे तुम्ही तयारीत राहाल. नाही देवकी, डोंट वरी. आप्पांच्या मॅटरमध्ये आम्ही नेहमीच रेडी असतो. कांट अफोर्ड टू टेक हिम लाईटली. बरं चल, मी निघते. नाहीतर सौभाग्यवती कुठे गेलात म्हणून हे आरडाओरडा सुरू करतील. चल. आजी अगं तू वाटलं तर बस. हा, मी निघते. काय झालं सई? टेन्शन घेतलंय का तू? नचिकेत, अरे जे काही घडतंय ते बघून तुला काळजी नाही वाटत आहे का? वाटते, पण तू घाबरू नको, काय नाही होणार. मला ना खूप भीती वाटते. कसली? नचिकेत, अरे आपल्या दोघांना एकमेकांपासून लांब जावं लागलं तर? तू तू मला सोडून तर नाही जाणार ना नचिकेत? आय कॅन नॉट लिव्ह विदाउट यू सई. मी कसं जाईन तुला सोडून? आय लव्ह यू. यू आर माय हार्ट बीट. हे सगळं ठीक आहे, पण काही नाही होणार. ट्रस्ट मी. वी आर गोइंग टू बी टुगेदर ऑलवेज. वा प्रसन्न, हा? अरे त्या पुण्याच्या अधिकृत विक्रीदारातर्फे जी नवीन विक्री केंद्र सुरू करण्याचा जो प्रस्ताव आहे ना, तो अतिशय उत्तम आहे रे. हे असं करायला माझी काहीही हरकत नाहीये. वा वा अप्पा, तुम्हाला खरं सांगू का, मला खात्री होती हा प्रस्ताव तुम्हाला नक्की आवडणार. पण काय प्रसन्न, आता आपल्याला आणखीन माल बनवायला लागेल. हो ना. आता तो माल बनवण्यासाठी आपण नवीन जागा घेऊ हो हो. आणि काही कामगारांना कामावर ठेवून नवीन कारखाना सुरू करू. हो ना अप्पा. आणि आणखीन गुंतवणूक केली ना तर नफाही वाढेल. काय अरे, व्यवसाय वृद्धीसाठी अशी गुंतवणूक ही करायलाच हवी. अप्पा, हा. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवताय म्हटल्यावर ना माझी मेहनत सार्थकी लागली असं वाटतं. प्रसन्न, अरे बाबा, का नाही विश्वास टाकणार तुझ्यावर? आणि आपला व्यवसाय सुद्धा वाढवून नेलायस तू. आता ह्याचं श्रेय हे तुला द्यायलाच हवं. अप्पा, आता तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहो. तो राहिला ना तर आणखीन काम करायला आणखीन हुरूप येईल. प्रसन्न, अरे माझे आशीर्वाद हे सदैव तुझ्या पाठीशी आहेतच. कारण तू माझ्या बाजूने राहणारा आहेस, माझी भूमिका समजावून घेणारा आहेस, माझ्या विचारांवर चालणारा माझा मोठा मुलगा. अशी तुझी ओळख करून देताना मला खूप अभिमान वाटतो रे. अरे, मोठ्यांचा आदर राखण्याचे जे संस्कार तुझ्यावर झालेले आहेत ना, ते तू अगदी छान निभावतोयस. आणि महत्वाचं म्हणजे याची शिकवण तू सईला पण दिलेली आहे. अरे प्रसन्न, हा? आपली सई कुठे आहे रे? दिसत नाहीये. कुठे आहे, कुठे ती? नाही अप्पा, मलाही ठाऊक नाही ती कुठे गेली. मी तिला दूरध्वनी करून बघतो. हो चालेल. हा, नमस्कार. अगं सई, कुठे आहेस तू? आप्पा विचारतायत तुला. असं होय. हा, बरं बरं. हो हो, ये. हो हा, ठेवतो. बाय. अहो आप्पा, ती नचिकेतकडे आहे. वा 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 वा, उत्तम. म्हणजे
त्या दोन कांगारूंमधले संबंध हे दृढ करण्याचे तिचे प्रयत्न चालू आहेत. शेवटी नात कोणाची आहे? माझी. माझ्याच विचारांवर चालणारी आहे ती, अगदी तुझ्यासारखी. आप्पा हा, आलोच मी. हो, जा, जा, ये. का बघ सई, दिस वन्स नाईस. आपण ऑसम आहे तसा. आलो यू नो आय हॅव अ बेटर वन. तुम्ही कधी काढली ती सगळी छायाचित्र? आता बोलता बोलता. ताई फोटोला पण फोटो मानत नाहीये. छायाचित्र व्हॉट? इंटरेस्टिंग. स्वदेशी आप्पा केतकरांची ग्रँड डॉटर आहे ती. इंग्लिश वर्ड्स आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. ओके, सो डिरेक्टली इंग्लिश बोलणाऱ्या मुलाशी लग्नच करणार आहे का? एक्सक्यूज मी मराठी बोलतो आता. कम ऑन नॅक, तुझं मराठी आणि तिचं मराठी खूप फरक आहे. तू कधी तिचे लेवल मॅचच नाही करू शकणार. ओके, येऊ का? अरे काका, या या या. बसा ना, बसा. हॅव अ सीट. काय घेणार? टी, कॉफी? नाही नाही, काही नको. ऍक्च्युली आय वॉन्टेड टू थँक यू. जे माझा आणि कॅडीचा अफेअर नाहीये हे कळून पण तुम्ही आप्पांना सांगितलं नाही, सो थँक्यू सो मच. अरे धन्यवाद वगैरे मानण्याची काही गरज नाहीये. ऍक्च्युली आप्पांशी असं खोटं बोलायला, खोटं बिहेव करायला नाही आवडत आहे आम्हाला. बट वी कॅनॉट डू एनिथिंग. आय एम रिअली सॉरी. आणि तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्ही आम्हाला समजून घेतलं, अदरवाईज खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तुम्हाला दोघांना एक विनंती आहे. काय? नाही, तुम्ही दोघं हे जे काही प्रेमाचं प्रकरण चालू आहे असं नाटक करताय आप्पांसमोर ना, ते लवकरात लवकर संपवा. कारण नाहीतर ते मला आप्पांना सांगून टाकावं लागेल. आपल्या सगळ्यांमध्ये आप्पा वयाने सगळ्यात मोठे आहे. कारण काहीही असोत, पण आप्पांना असं अंधारात ठेवणं योग्य नाही. आणि तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात नाही आहात ना, मग असं का वागताय? त्यांना का फसवताय? त्यांना सांगून टाका ना हे असं काही नाहीये म्हणून. काका, आम्ही ऍक्च्युली देवकीसाठी. नाही, मला मान्य आहे माझी आई खोटी पडू नये म्हणून तुम्ही हे सगळं करताय. पण एक सांगू का, खोटं बोलून ना कोणाचंच भलं झालं नाहीये रे. पण बाबा, अप्पांना हे सगळं खोटं होतं हे कळल्यावर ते आणखीन चिडतील हो. म्हणजे आणखीन त्रास देतील या दोघांना. सई, आत्ता हा प्रश्न ह्या दोघांपुरता आहे. तो आपल्या घरापर्यंत आलेला नाहीये. पण जेव्हा आप्पांना हे सगळं कळेल आणि त्यांना याचा त्रास होईल, तेव्हा मात्र तो प्रश्न ह्या दोघांपुरता राहणार नाहीये. तो आपल्या घरापर्यंत येऊन ठेपेल. तेव्हा मात्र ह्या सगळ्याचा आपल्या सगळ्यांना किती त्रास होईल हे तुला चांगलं माहिती आहे ना. हे बघ, आप्पा कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे हे सगळं सगळ्यांना माहितीच आहे. ते आणखीन चिडले ना तर फार फार तर तुमच्या दोघांचं लग्न करून टाकतील, नाहीतर मग थेट तुम्हाला ऑस्ट्रेलियात पाठवून देतील. आणि कसं आहे ना रे, खरं बोलून ना कोणाचं फारसं काही नुकसान होत नाही, झालाच तर फायदाच होतो. तेव्हा आप्पांना ना खरं काय आहे ना ते सगळं लवकरात लवकर सांगून टाका. ते समजून घेतील. प्रथम दर्शनी ते थोडे रागवतील, चिडतील, पण त्यांचा राग ना लगेच शांतही होतो. मला अनुभव आहे ना. अरे माझे वडील आहेत ते. हे जरा डोक्यात चालू होतं, तुम्हाला सांगायचं होतं, ते सांगितलं. येतो मी.